तर आपण मसल पेन झाल्यावर असे कुठले पॉइंटर्स आहेत जिथे यू शुड बी विजिटिंग ऑर्थोपेडिक और प्रॉब्ली विजिटिंग फिजिओ जे ऑफिसमध्ये बसून काम करतात. तर वी हर्ड नॉट मेनी टाइम्स की त्यांना प्रॉब्लेम मानेचे प्रॉब्लेम्स असतात किंवा पाठीचे प्रॉब्लेम्स असतात. तर हे कशामुळे होतं? एक 20 मिनिटानंतर तुमचं पॉस्चर बदललं गेलं पाहिजे. तुम्ही काय रेमेडी सजेस्ट करू शकाल लोकांना? I do that. सजेस्ट की प्लॅटफॉर्म हिल्स वगैरे घातलेला जास्ती बेटर आहे. आय वुड सजेस्ट कुठली एक स्पेसिफिक पद्धत आहे किंवा ते बघताना किंवा ते त्याच्यावर ऑपरेट करताना पोस्चर कसं असतं? पेशंट ज्यांना थंब पेन होतं जस्ट बिकॉज ऑफ हो आणि मग ते ऍडमिट करतात. दिस इज सो एम्बॅरेसिंग. आता हे ह्याच्याने हे व्हायला लागलंय. एकाला तरी असा खड्डा पडला असा फोन पकडून त्या इथे. तसं तुला पण असे काय काय कंप्लेंट्स महिलांचे येतात की मेनोपॉज रिलेटेड आणि त्याचं काय काय असे सोल्युशन सांगशील का मला? लिसन टू युअर बॉडी. ज्या दिवशी वाटेल की नाही आज नाही होते करावं सो यू टेक अ ब्रेक. म्हणजे एक्सरसाइजला काय ऑल्टरनेटिव्ह नाहीच. नमस्कार, मी श्री अजय देशपांडे नमस्कार, मी सौ अवंती देशपांडे आणि आजच्या आपल्या गेस्ट आहेत डॉक्टर ऋतुजा कुलकर्णी, ज्या की एक फिजिओथेरपिस्ट आहे. आम्ही खूप गोष्टींवरती चर्चा केली. म्हणजे मोबाईल वापरताना काय काळजी घेतली पाहिजे, मानेचे प्रॉब्लेम्स अवॉइड करायला, गुड पोस्चर म्हणजे काय, महिलांमध्ये प्रेग्नन्सीच्या वेळेला काय काळजी घेतली पाहिजे, लॅक्टेशनच्या वेळेला किंवा मेनोपॉजच्या वेळेला काय काय व्यायाम केले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींवर आम्ही सविस्तर चर्चा केली आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट नक्कीच आवडेल आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका. आम्ही ते नक्की आन्सर करू. सो डॉक्टर ऋतुजा, वेलकम टू द पॉडकास्ट आणि आल्याबद्दल धन्यवाद. सो आय थिंक आपला आजचा टॉपिकच असा एवढा इंटरेस्टिंग आहे की आय एम शुअर व्ह्युअर्स वुड ऑल्सो बी इंटरेस्टेड. तर आता एक बेसिक प्रश्न विचारायचा झाला की आपण म्हणतो की कधी एक्सरसाइजमुळे किंवा बाकी कुठल्या ऍक्टिव्हिटीमुळे आपल्याला मसल पेन होते. तर आपण मसल पेन झाल्यावरती असे कुठले पॉइंटर्स आहेत जिथे यू शुड बी विजिटिंग ऑर्थोपेडिक और प्रॉब्ली विजिटिंग फिजिओ? आय थिंक तुम्ही म्हणाल्यासारखं लोकांच्या मनात पहिल्यांदा हा प्रश्न येतोच. थँकफुली आता अवेअरनेस इतका झालाय की सम पीपल चूज टू गो टू अ फिजिओ अँड सम पीपल चूज टू गो टू ऑर्थो. सो जस्ट टू क्लॅरिफाय दॅट, एक तर पहिला पॉईंट म्हणजे आपण पडलो आहे किंवा काहीतरी मार झालाय किंवा जिममध्ये उचलताना खूप काहीतरी हेवी उचलला आणि आवाज आला, असं वाटलं किंवा चालताही येत नाही, अशा वेळेला ऑर्थोकडे पहिल्यांदा जायला पाहिजे. बिकॉज वी नीड टू रूल आउट की काही बोनी इंजुरी नाही आहे ना. सो एक्सरे, कधी कधी खूपच जास्त मेजर इंजुरी असेल तर मग MRI करावा लागतो. सो टू रूल दॅट आउट ऑर्थोकडे गेलेलं इज ऑलवेज बेटर. अँड इवन इफ द पेशंट कम्स टू अस, आम्ही पण त्याला ऑर्थोकडे डिरेक्ट करतो. सो देर आर सर्टन थिंग्स दॅट वी ऑब्झर्व. म्हणजे अँकल स्प्रेन झाला असेल आणि त्याला वेट बेरिंग अजिबात करता येत नाहीये, तर मग आम्ही एक्सरेसाठी ऑर्थोकडे रेफर करतो. पण अशी परिस्थिती नुसता स्प्रेन झालाय, अँकलमध्ये हेही होतं की नुसता स्प्रेन झालाय, फक्त सूज आहे. सो देर आर पॉइंटर्स, असेसमेंट पॉइंटर्स असतात. वेट बेरिंग करता येते पण लिम्प होत आहे, मग आम्ही फिजिओकडे तुम्ही गेला तरी यू कॅन ट्रीट दॅट. सो असे बरेच एक्स अँड पेन्स प्रत्येक बॉडी पार्ट प्रमाणे. जसं आता वेट बेरिंगचं मी सांगितलं की पायावरती वजनच देता येत नाहीये किंवा खूप जोरात आवाज झाला खेळताना किंवा वजन उचलताना, दॅट इज द टाइम यू शुड गो. किंवा इतर वेळेला असं असतं की खूपच जास्त स्वेलिंग असतं. सो स्वेलिंग फार जास्त असलं तर वी नीड टू रूल आउट काही बोनी इश्यू नाही झालाय ना. तर त्याच्यासाठी वी ऑलवेज वुड सजेस्ट गो टू ऑर्थो, गेट वन एक्सरे डन आणि मग त्याच्या पुढे व्यायामासाठी किंवा पुढच्या इंटरव्हेन्शनसाठी दे कॅन कम टू अ फिजिओ. आता मला ना ह्याला जोडून एक विचारायचं ना की आज सकाळचाच एक इन्सिडेंट मी सांगते. मी जिम मध्ये एकांशी बोलत होते, तर ते म्हणाले की मला ना इथे खूप दुखतंय, तरी ही वॉज डुईंग अपर बॉडी वर्कआउट. ओके, तर पहिले मी म्हटलं की जस्ट स्टॉप. पहिल्यांदा तुम्ही फिजिओथेरपिस्ट कडे जा, रूल आउट करा की काही नाही झालंय ना. तर असं ना, हे बरेचदा मी ऑब्झर्व केलेलं आहे की लोकांचे दुखतंय तरी ते पुढे मग कंटिन्यू करतायत एक्सरसाइज. तर ते कितपत बरोबर आहे का नाही, कधी जायला पाहिजे? म्हणजे की असं म्हणजे आता दुखायला लागलंय मला थोडं की मी आज वर्कआउट केलं, मला काहीतरी हात दुखला किंवा शोल्डर दुखलं, पण मग मी लगेच जायचं फिजिओकडे का कुठलं इंडिकेशन कन्सिडर करायचं की हो आता मला गेलंच पाहिजे फिजिओकडे? सो एकतर आपल्याला कुठलाही व्यायाम करताना पर्टिक्युलर मुवमेंटला जर काय पेन होत असेल तर तुम्ही फिजिओकडे पहिल्यांदा जायला पाहिजे. यू शुड नॉट डिले. लोकांची जनरली टेंडन्सी अशी असते की दुखतंय, जोपर्यंत चालतंय तोपर्यंत चालवायचं. अगदीच फार वेळ आली की हातच आता वापरता येत नाहीये, त्यावेळेला मग ते फिजिओकडे जातात. बट इफ आधीच सायन्स अँड सम, यू शुड लिसन टू युअर बॉडी. दॅट्स वाय एक्सरसाइजिंग माइंडफुली इज व्हेरी इम्पॉर्टंट. की लक्ष देऊन, म्हणजे करायचं म्हणून आपण असं टिकमार्क सारखं असतं. लोक, मी जिम मध्ये गेलो म्हणजे
जे व्हायला पाहिजे होतं ते झालंय. सो असं नाही, यू हॅव टू वर्कआउट माइंडफुली की कुठे आपली मुवमेंट चुकतीये का, कारण फॉर्म ऑफ एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅन हाऊ मच यू डू. सो त्यामुळे कसा व्यायाम होतोय तो करेक्ट वे मध्ये होतोय की नाही, म्हणजे सेम स्क्वॉट कॅन बी डन इन डिफरंट वेज. जर काय करेक्ट मसल रिक्रूट होत नसेल, दुसरे मसल्स वापरले जात असतील तर 100% इंजुरी होणारच आहे. त्यामुळे फॉर्म ऑफ एक्सरसाइज हा नेहमी तपासला पाहिजे. सो तुम्ही इधर तुमच्या फिजिओकडनं किंवा एसएनसी कोच जो कोणी अवेलेबल असेल, यू शुड फर्स्ट चेक युअर फॉर्म की बरोबर होते की नाही. तर कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, जर काय असं वाटलं की नाही मला ही पर्टिक्युलर मुवमेंट करताना दुखतंय किंवा ऑफिसमध्ये बसल्या बसल्या दुखतंय, काय काय वेळेला उठल्यानंतर फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग इट पेन्स, बिकॉज एव्हरी सिम्पटम हॅज अ डिफरंट रिझन. की जर का सकाळी उठल्या उठल्या दुखतंय म्हणजे जॉईंट रिलेटेड असावं, स्टिफनेस असतो. कधी रात्री दुखतंय म्हणजे फटीगमुळे असतो. कधी खूप दमलाय आपण, म्हणजे हात दमलाय किंवा मसल स्ट्रेंथ फारच कमी आणि तुम्ही त्याला खूप वापरताय, तर रात्रीच्या वेळेला किंवा संध्याकाळनंतर दुखायला लागेल, ऑर ड्युरिंग ऍक्टिव्हिटी दुखायला लागेल. सो असे छोटे पॉइंटर्स इफ यू फाइंड आउट, यू शुड गो टू अ फिजिओ अँड अॅनलाइज, बिकॉज ह्याच्यात ऑर्थोपेडिक सर्जन विल एक्सरे काढतील आणि मे बी विल प्रिस्क्राईब पेन किलर्स. सो पेन किलर्स बेसिकली आता दात दुखत असेल किंवा अँकल स्प्रेन झाला तर ऑलमोस्ट त्याचं कॉम्बिनेशन वेगळं असतं, पण इट्स अ पेन किलर आफ्टर ऑल. एक गोळी घेऊन बेसिकली जे 24 तासात सर्क्युलेशन बॉडी करतं ते त्या गोळीमुळे 1 तासात होतं. सो एव्हरी बॉडी पार्ट गेट्स न्यू ब्लड सर्क्युलेशन. त्याच्यामुळे नवीन ब्लड फ्लो मिळाल्यामुळे पेन कॉज करणारे केमिकल्स तिथनं निघून जातात आणि मग पेन रिलीफ झाल्यासारखं वाटतं टेम्पररी, पण द इश्यू इज नॉट रिझॉल्व. सो वॉट द बॉडी डज इट ऍडजस्ट टू द न्यू पोझिशन. म्हणजे आता पेन फ्री पोझिशन इट ट्राईज टू फाइंड. सो बॉडी आपलं स्वतःहूनच इट विल फाइंड आउट की ही माझी पेन फ्री पोझिशन आहे, सो ही घेऊन आपण हा व्यायाम करूया. किंवा जी तुमची रोजची ऍक्शन असेल, फोन पकडण्याची पद्धत, लिहिण्याची पद्धत किंवा बसण्याची पद्धत रादर, सो आता दुखतंय म्हणून बॉडी विल ऍडजस्ट. आणि हे ऍडजस्टमेंट होत होत ना आफ्टर अ पिरियड ऑफ टाइम तुमचं पॉश्चर बदलायला लागतं आणि ते मग बदललेलं पॉश्चर सरळ करायला इट टेक्स अ लॉंगर टाइम. सो तुम्ही वेळेतच जर का फिजिओकडे गेला तर त्याच्याशी रिलेटेड व्यायाम जे असतात ते तुम्ही केले तर नॅचरल पद्धतीने फिक्स करता येतं, रादर दॅन जस्ट टेकिंग मेडिसिन्स, बिकॉज यू विल बी डिस्कनेक्टेड फ्रॉम युअर बॉडी. तुम्ही पेन किलर घेतली की तुम्हाला समजणार नाही, दुसऱ्या दिवशी यू आर गोइंग टू बी फाईन, यू आर गोइंग टू गो बॅक टू युअर रुटीन आणि तो ऍड्रेस होणार नाही आणि थोड्या महिन्यांनी किंवा वर्षांनी तो वाढून होतो प्रॉब्लेम. म्हणजे आधीपेक्षा जो छोटा असतो तो खूप, मग तेव्हा नक्कीच ऑर्थोकडे जावं लागेल, प्रॉब्ली MRI करावं लागतो कारण मसल टेअर झालेले असतात, जे इट कॅन एस्क्युलेट टू अनदर लेवल. असं होतं ना की वेळेत जर ट्रीटमेंट घेतली नाही तर जे कदाचित नुसतं एक्सरसाइजनी सॉर्ट आउट होणार आहे त्याच्यासाठी मग आणि काहीतरी त्याच्यावरती अजून एक्स्ट्रीम काहीतरी करावं. अँड देन इट टेक्स टाइम, देन यू हॅव टू सिट ॲट होम प्रॉब्ली नर्स दॅट प्रॉब्लेम आणि मग गेटिंग बॅक टू एक्सरसाइज इज व्हेरी डिफिकल्ट. सो वेळच्या वेळेला यू शुड बी कनेक्टेड टू युअर बॉडी. कुठे काय दुखत असेल तर आधीच ते फिक्स केलं तर मग पुढे वाढत नाही. सो आता आपण पेनच बोलतोय म्हणून मी करंट एक्झाम्पल घेतो. लॉट ऑफ कॉर्पोरेट पीपल जे ऑफिसमध्ये बसून काम करतात, तर वी हॅव हर्ड लॉट मेनी टाइम्स की त्यांना प्रॉब्लेम मानेचे प्रॉब्लेम्स असतात किंवा पाठीचे प्रॉब्लेम्स असतात, तर हे कशामुळे होतात? सो आता त्याच्यावर काय केलं पाहिजे? सिटिंग इज द न्यू स्मोकिंग, हे तर आता माहितीच आहे सगळ्यांना, पण नक्की त्याचा अर्थ काय? बसणं हे खूप कुठलंही पॉश्चर, आय वुड नॉट से जस्ट सिटिंग किंवा स्टँडिंग किंवा म्हणजे झोपणंही तितकंच वाईट आहे जितकं बसणं आहे. सो एनी पॉश्चर कॉन्स्टंट इफ यू होल्ड फॉर अ व्हेरी लॉंग टाइम, तर त्याच्यामुळे जो इम्बॅलन्स येतो पॉश्चरचा, तर त्यांनी जास्त त्रास होतो. सो मुव्हमेंट बॉडीला आवडते, सो जितकं तुम्ही मूव्ह कराल तितकं बेटर. सो वी ऑलवेज टेल एक 20 मिनिटानंतर तुमचं पॉश्चर बदललं गेलं पाहिजे. सो एका जागी बसण्यासाठी पण मसल वर्क होतंय. सो आपली बॉडी इज कॉन्स्टंटली वर्किंग, त्याला पॉश्चरल मसल्स असं म्हणतात. सो माय बॅक मसल्स इफ दे आर नॉट स्ट्रॉंग, थोड्या वेळाने ते स्लाउच होणारच आहेत. सो ते होऊ नये म्हणून त्याला रेग्युलर कंडिशनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा आता एक्सरसाइजचे प्रकार भरपूर आहेत, पण तो मसल त्याची ताकद वाढायला पाहिजे सो दॅट इट कॅन होल्ड युअर बॉडी स्ट्रेट. आणि जसा एज वाढतं तसं तसं तर आपलं पॉश्चर खराब होत जातं. पण राईट फ्रॉम द अर्ली एज जेव्हा आपली वाढ होत असते त्यावेळेला जर का व्यायाम पुरेसा, म्हणजे लहान मुलांमध्ये म्हणा किंवा टीनेजर्स, जी बसण्याची पॉश्चर आपली आपण सुधारली की मग पुढे जाऊन जे कॉर्पोरेट लाईफमध्ये थिंग्स आर मोर डिफिकल्ट, यू सिट इन वन प्लेस फॉर 10 to 12 hours. तर तेवढ्यासाठी बॉडी डिझाईन नाही केलेली आहे, तितकी ताकदच नाही. आणि प्लस नो एक्सरसाइज इज अ व्हेरी बॅड कॉम्बिनेशन. आणि डिहायड्रेशन, अगेन एसी मध्ये बसतात, सो त्यामुळे तहान किती लागत नाही, त्याचं लक्ष राहत नाही. हो. मग जर असं झालं की आता कॉर्पोरेट तर त्यांना बसावंच लागतं बरेच तास आणि बॅक पेन किंवा नेक पेन हा खूप कॉमन इश्यू आपल्याला दिसतो,
तर असं तुम्ही काय रेमेडी सजेस्ट करू शकाल लोकांना? सो अगदी बेसिक एक्सरसाइजेस आहेत, जसं आता मानेपासून आपण सुरुवात करूया, कारण बसणं हे मानेशी रिलेटेड असतात किंवा हात आपण वापरतो. सो मानेचं पॉश्चर नीट ठेवणं इम्पॉर्टंट आणि सेल्फ अवेअर. आणि एव्हरी 20 मिनिट्स नंतर तुम्ही हे करू शकता, किंवा अगदीच फार बिझी असाल तर एव्हरी 2 hours इफ यू कॅन मेंटेन गुड नेक पॉश्चर, शोल्डर ब्लेड्स डाऊन अँड बॅक, आणि ताट बसणं मुळातच. आणि पेन होत असेल त्याच्यात ताट बसताना, सो दॅट्स अ रेड फ्लॅग वेर यू नीड टू सीक हेल्प. सो त्यावेळेलाही फिजिओकडे जाणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. सो आपल्याला सरळ आधी बसता येते की नाही हे तपासायला पाहिजे. आणि आपली कपॅसिटी प्रत्येकाची मसल स्ट्रेंथ प्रमाणे वेगळी असणार आहे. सो काही जणांना 10 मिनिटातच दमायला होणार आहे ताट बसून. सो त्यांनी अजून व्यवस्थित ट्रेनिंग आणि कन्सिस्टंटली ट्रेनिंग करणं इम्पॉर्टंट आहे. सो जे एक्सरसाइजेस ह्या व्हिडिओप्रमाणे करू शकता तुम्ही ॲट वर्क. ओके. आणि मग असं आहे का की आता एक 10 तास बसून राहतात, तर मग किती ऑफन उठलं पाहिजे, किती चाललं पाहिजे, तर हे थोडं ह्याच्याबद्दल एक्सप्लेन कराल का? हो. सो खूप वेळ एका जागी, म्हणजे हा रूलच, म्हणजे असा आजकाल पॉपअप रिमाइंडर्स वगैरे येतात स्क्रीनवरती. खूप जण इव्हन स्मार्ट वॉचेसवरती पाणी पिण्याचं किंवा उठण्याचं हा रिमाइंडर, पीपल आर अवेअर, पण ते तितकं एक्झिक्यूट केलं जात नाही. नवीन थोडे दिवस करतात, पण ती सवय लागण्यासाठी कन्सिस्टंटली जर का तो पाळलं की दर 21 मिनिटांनी आपली ॲटलिस्ट पावलं वर खाली करायची, किंवा काफ रेजेस, सीटेड काफ रेजेस बसल्या बसल्या, त्यांनी सर्क्युलेशन चांगलं राहतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाय आता बेंट असतात त्यांचे, सो ते जर काय पूर्ण सपोर्टेड नसतील खाली, सो खाली यू शुड कीप समथिंग और ऍडजस्ट द चेअर हाईट इन सच अ वे दॅट युअर फीट आर रेस्टिंग ऑन द ग्राउंड, और किंवा टेबल टाच आणि पावलं टेकलेली पाहिजे. Hanging असतात ना बरेच. हँगिंग नाही पाहिजे. सो त्यांनी कमरेवरती ताण पडतो जास्त. सो जितकं तुम्ही वेल सपोर्टेड बसणार तितकं तुमचा पॉश्चर स्ट्रेट ठेवण्यासाठी तुम्हाला मदत होईल. सो जेव्हा जेव्हा आठवेल तुम्हाला तेव्हा तेव्हा थोडीशी हालचाल करायची. इट कॅन बी एनिथिंग, म्हणजे जिनेवर खाली चढू शकता, किंवा ऑफिसमध्ये एक राऊंड मारू शकता. हार्डली 1 minute ब्रेक आणि हे after every 20 minutes. आफ्टर एव्हरी 20 minutes. येस, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सो एव्हरी 20 minutes अगदीच फार बिझी असाल तर मग ॲटलिस्ट लेग्स वर खाली करणं किंवा पाय ताट करायचा, बेंड करायचा, हेही केलं तरी खूप पुरेसं आहे. म्हणजे अलार्म लावूनच केलं पाहिजे थोडक्यात, हो. की नाही? मग ती सवय लागते बॉडीला. म्हणजे ते आता आपल्याला असं अवघड वाटतंय की असं एवढं कामात मी आता लक्ष देऊ का हे करू, पण ती तुम्ही 3 ते 4 महिने हे फॉलो केलं ना, बॉडीला आपोआप यू विल हॅव दॅट अर्ज टू मूव्ह युअर लेग्स. इट विल हॅपन सबकॉन्शियसली. तुम्हाला फार एफर्ट नाही घ्यायला लागणार. बरोबर. आता ना मला एक फार इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचा, म्हणजे ऍज अ फिमेल किंवा लेडी, मला हाय हिल्स घालायला खूप आवडतात. आणि आधी यंग असताना ना भरपूर वेळा मी घालायची, पण आता जसं जसं वय वाढायला लागलं ना तसं तसं वाटतं की आता ते नको हाय हिल्स. आणि हे आपण खूप बघतो ना की हाय हिल्स घालायचं प्रमाण खूप आहे, वाढलेलं आहे किंवा आहेच आहे. आणि मोठ्या मोठ्या बॅग्स घ्यायच्या खांद्यावरती. तर हे कितपत म्हणजे हे ठीक आहे का, किंवा ह्याच्यामध्ये काय सुधारणा किंवा काय बदल केला पाहिजे, की म्हणजे हाय हिल्स तर कदाचित ना कॉर्पोरेट मध्ये असताना हाय हिल्स घालणं थोडंसं नेसेसिटी होऊन पण जाते, तर त्याच्या वेळेला काय काय काळजी घेतली पाहिजे? एकतर विमेन अँड हाय हिल्स इज समथिंग, म्हणजे पीपल कम टू मी की मला हे घालायचं आहे, सो आता मी काय करू मला त्याच्यासाठी. पण आवडेल, मला पण अजून पण हाय हिल्स घालायला आवडते. पण आता ना असं होतं ना की पाय दुखतात, हो, आणि मग ते मला असं वाटतं जाऊ दे ना, पाय दुखतात ना, मग नकोच घालायला, असं होतं ते. विच इज इन अ वे अ गुड थिंग, बट ऍज अ फिजिओ इफ यू नो यू कम टू मी विथ अ प्रॉब्लेम की हे करायचं, तर त्याला प्रोसेस आहे. म्हणजे आय वुड नॉट से की हे करताच येणार नाही, पण इट इज अ स्टेप बाय स्टेप प्रोसेस. फर्स्टली यू नीड टू बी रिअली स्ट्रॉंग. तुमचं स्केलेटल मसल आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग हे व्यवस्थित व्हायलाच पाहिजे. युअर काफ्स नीड टू बी स्ट्रॉंग, युअर क्वाड्स नीड टू बी स्ट्रॉंग, स्पेशली युअर ग्लूट. कारण मोस्ट ऑफ द पीपल वेन दे वेअर हाय हिल्स, स्पेशल सगळं गुडघ्याच्या पुढच्या भागाला येतं. सो क्वाड्रिसेप्स म्हणजे पुढचा जो थाय मसल असतो त्याची ऍक्टिव्हिटी खूप वाढते. सो त्याला बॅलन्स करायला ग्लूट हे खूप इम्पॉर्टंट असतात. सो मोस्ट ऑफ द पीपल वर्कआउट इन अ व्हेरी रॉंग पॉस्चर. सो ज्याच्यामध्ये इव्हन स्क्वॉट करताना दे यूज देअर क्वाड्स मोर देन द ग्लूट्स. सो तुम्हाला स्क्वॉट करताना ग्लूट मध्ये सोरनेस जास्त वाटायला पाहिजे रादर देन क्वाड्स. सो दॅट्स वन ऑफ द मेन फॅक्टर्स. हे तुम्ही बघायला पाहिजे. तुम्ही हाय हिल्स घालत असाल तर मेक शुअर युअर ग्लूट्स आर व्हेरी ऍक्टिव्ह, व्हेरी स्ट्रॉंग. तर स्टेबिलिटी नीचीही चांगली असते. सो विदाउट व्यायाम करता तर आउट ऑफ क्वेश्चन, आय विल नॉट अलाउ. म्हणजे मग इट्स नॉट समथिंग दॅट आय कांट हेल्प विथ. कारण लोक हिल्स घालतात आणि मग पेन किलर्स घेतात आणि ते एक्सपेक्ट की तेवढ्या पुरतं ते छान होईल, म्हणजे तो इव्हेंट ऑर व्हॉट एव्हर
यू वॉन्ट टू गो टू, ते होतं. पण नंतर हळूहळू जो स्ट्रेन येतो म्हणजे इट कॅन लीड टू सिरियस इंजुरीज ऑल्सो. बरोबर आहे. तर आणि कंटिन्युअस तुम्ही जर का खूप महिने किंवा खूप वर्ष गुडघ्यावर येतं ना गुडघ्यावरती pressure? प्रेशर येतं आणि काही जणांचं टाचेवरती पण येतं. बरोबर सो आहे. इफ यू आर इन द एज ग्रुप अबाव 35 मग हिल्स वरती प्रेशर येऊन इथं प्लांटर फिशायटिस किंवा स्पर्स असंही येतं. म्हणजे इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ म्हणजे तुमचं D3 कमी असेल, कॅल्शियम कमी असेल, इट्स अ कंबाईंड हे Deficiencies असतील तरी ते नक्कीच होऊ affect व्हायला शकतं. लागतं. ऍब्सोल्युटली Okay. डेफिशियन्सीज म्हणजे बोन रिलेटेड काही डेफिशियन्सीज असतील तर हिल स्पर्स होण्याचे चान्सेस खूप जास्त. स्पर म्हणजे एक हार्ड आउटग्रोथ होते आणि ते टोचतं असं टाचेला आणि त्याला सोल्युशन म्हणजे त्याचं प्रोसेस खूप वेगळी आहे. पण तुम्ही हिल्स घालून चालला तर त्याच्यावरती अजून प्रेशर येऊन पेन होणार. सो ती सायकल आपल्याला कुठेतरी ब्रेक करायची. फूड स्ट्रेंथनिंग इम्पॉर्टंट. जर तुम्हाला जर काही हिल्स घालायची असतील तर डेफिनेटली यू नीड टू सी अ फिजिओ. मेक शुअर पूर्ण अँकल स्टेबिलिटी, नी स्टेबिलिटी, हिप स्टेबिलिटी ही व्यवस्थित आहे. Okay. इफ यू आर वर्किंग आउट रेग्युलरली देन बिंदास घाला, पण देन यू नॉट हॅव पेन. And make sure after you take off the heels you stretch well. So stretching is a very very important part which everybody can follow. म्हणजे end of the day ना जसं आपण घरी येऊन बसून चहा पितो तर त्यावेळेला स्ट्रेचिंग बेसिक जरी केलं म्हणजे पीपल से की आता मी वर्कआउट नाही केलं, मी ऑफिसमधनं आलोय, पण सिटिंग इज ऑल्सो व्हेरी टायरिंग. सो इफ यू स्ट्रेच युअर लेग मसल्स और अपर बॅक और स्पाइनल सगळे मसल्स आहेत म्हणजे बॅक मोबिलिटी एक्सरसाइजेस हे तुम्ही बेसिक जरी केलं तरी तुम्हाला खूप फरक पडेल. बरोबर. जसं डाऊनवर्ड डॉग आहे. सो आय शो यू दॅट इन द व्हिडिओ. हे सगळ्या गोष्टी जर काय केल्या ना हा. तर तुम्हाला जे पॉस्चरल इश्यूज होणार असतील तर ते थोडे टाळले जातील. Okay. जर मग म्हणजे मला जर हिल्स घालायचे ओके तर आणि नॉट मे बी पॉइंटेडच हवेत असे हा. नाही तर मग नेक्स्ट सेफ ऑप्शन काय राहील अकॉर्डिंग टू यू? म्हणजे हिल्स घालायचे आहेत, माझ्यासारखे बाकीचे पण असतील ना की ज्यांना खूप आवडतं हिल्स घालायला. स्ट्रेंथनिंग करा म्हणजे जिमला जायला पाहिजे आणि स्पेसिफिक स्ट्रेंथनिंग टू वेअर हिल्स. मे बी यू कॅन डू दॅट. सजेस्ट की प्लॅटफॉर्म हिल्स वगैरे घातलेला जास्ती बेटर आहे? मग I would pointed suggest पेक्षा. no heels is better. Okay. Wear very comfortable shoes or any other footwear that is comfortable. म्हणजे घातल्या छान वाटायला पाहिजे. बरोबर आहे. प्रत्येकाचं फूट पॉस्चर इज व्हेरी डिफरंट. काही जणांचे फ्लॅट फीट असतात, काही जणांना आर्चेस असतात. सो ते प्रत्येकासाठी आय वुड नॉट से की हेच तुम्हाला सुटेबल. वन ब्रँड ऑफ सम वन पर्टिक्युलर फुटवेअर वी कांट सजेस्ट. अच्छा. यू हॅव टू ट्राय अँड सी. आणि किंवा पोडियाट्रिस्ट असतात की फूट पॉस्चर अनालाइज करून दे टेल यू Okay. विच इज गुड फॉर यू. सो त्याप्रमाणे प्रत्येक पावलाला पण तुम्हाला तुमचं कळण्यासाठी घातल्यावरती 5 मिनिटं चालून बघा. छान वाटलं पाहिजे, असं अनकम्फर्टेबल नाही वाटलं पाहिजे, कुठेही दुखतंय असं नाही वाटलं पाहिजे. सो आय वुड ऑलवेज सजेस्ट फुटवेअर घेताना दुकानात जाऊन घ्या रादर दॅन बाईंग इट ऑनलाईन. इफ यू नो व्हॉट युअर फूट टाईप इज, काय आपल्याला सूट होतं. असं प्रत्येकाला एक असं हे असतं की हे घातल्यावर मला खरंच खूप चांगलं वाटतं. सो डोंट गो बाय द लुक्स. यू शुड ऑलवेज फील ॲट दिस एज तरी ऑलरेडी इतके बॉडीचे प्रॉब्लेम्स असतात. सो फीट इज समथिंग दॅट वी शुड ऑलवेज टेक केअर अँड यू शुड नॉट थिंक अबाउट स्पेंडिंग की किती करायचं. आणि कारण शेवटी पावलांवरती जितकं प्रेशर येतं ते तिथनंच सगळे फोर्सेस वरती जात असतात. सो इफ यू टेक केअर ऑफ युअर फुटवेअर एव्हरीथिंग एल्स फॉल्स इन प्लेस. सो आता नाव अगेन वी कमिंग बॅक टू द सेम टॉपिक की आपण स्ट्रेंथनिंग जेव्हा म्हणतो किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग पर से जेव्हा म्हणतो, सो हे टिपिकली काय म्हणतात, काही जण म्हणतात की 40 नंतर यू शुड बी डुईंग मोर ऑफ स्ट्रेंथ ट्रेनिंग. तर 40 नंतर हे जास्त इम्पॉर्टंट आहे का फॉर दॅट मॅटर कुठल्याही एज ग्रुपसाठी हे इम्पॉर्टंट? आणि मला अजून एक ऍड करायचं म्हणजे हे मी माझ्या प्रॅक्टिस मध्ये पण खूपदा बघते. म्हणजे येतात आणि म्हणतात की एकतर कार्डिओच आपण महिलांना बघितलेले मॅक्सिमम जोर कार्डिओवरतीच असतो आणि 40 आधी मे बी व्यायामच करत नाहीत आणि 40 नंतर एकदम व्यायाम सुरू करतात. सो हा पण एक जोडून प्रश्न आहे की कधी केला पाहिजे, कुठनं सुरुवात केली पाहिजे आणि त्याची डिटेलिंग थोडस दिली तर. सो व्यायाम हा जेव्हा मनात येईल की आता करायला पाहिजे दॅट्स अ गुड डे. सो कुठल्याही एजला आणि कुठल्याही म्हणजे वेळेला असं इट्स नेव्हर टू लेट टू स्टार्ट एक्सरसाइजिंग. सो बॉडी इज व्हेरी काइंड. तुम्ही ज्या वेळेला सुरुवात कराल इट विल स्टार्ट रिस्पॉन्डिंग. इट विल रिअली मेंड. म्हणजे तुम्ही कितीही एज म्हणजे अगदी 90 इयर्सच्या आजोबांना आय वॉज ट्रीटिंग अ फ्यू इयर्स अगो आणि त्या ह्याच्यात पण आफ्टर सर्जरी बिफोर सर्जरी पण यू विल सी अ लॉट ऑफ इम्प्रूव्हमेंट. म्हणजे मसल्स हे खूपच फ्लेक्झिबल असतात. सो जेव्हा आपण त्याचं स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरू करतो त्यावेळेला यू विल सी चेंजेस इन द मसल. सो फॉर्म ऑफ एक्सरसाइज पीपल थिंक की वॉकिंग हे म्हणजे मी व्यायाम करून आलो 1 तास चालायला जाणं इज what people consider as exercising, which I completely disagree. Walking, cycling, swimming is cardio. It's for your heart health.
यू कांट कन्सिडर दॅट की व्यायामात म्हणजे माझं ताकद वाढतीये किंवा शरीरासाठी तो नाही. हा पूर्ण शरीरासाठी नाहीये. Correct. म्हणजे काही जणांना वाटतं की वॉकिंग केल्याने माझी पायाची ताकद वाढणार आहे किंवा अथलेटिक्स ज्यांना आहे त्यांना असं वाटतं चालल्याने माझं अथलेटिक्स जाणार आहे. सो असं अजिबात नाहीये. सो स्ट्रेंथ ट्रेनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आपण जसं ताकद वाढवणार तशा फंक्शनल ऍक्टिव्हिटीज तुम्ही वाढवू शकता. सो कुठल्याही ऍथलीटला जरी बघितलं ते डिरेक्टली डोंट स्टार्ट प्लेइंग. सो प्लेइंग आणि प्रॅक्टिस इज वन थिंग, पण प्रत्येकाला हे जिमला जावंच लागतं, स्ट्रेंथ ट्रेनिंग करावंच लागतं. सो जसं जेवण हे होलिस्टिक असतं तसं एक्सरसाइज इज ऑल्सो व्हेरी होलिस्टिक. सो वॉकिंग इज फॉर हार्ट हेल्थ, स्ट्रेंथ ट्रेनिंग इज फॉर मस्क्युलोस्केलेटल हेल्थ, म्हणजे आपल्या जॉईंट्सची हेल्थ आणि मस्क्युलर हेल्थ हे करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग और रेजिस्टन्स ट्रेनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तिसरी गोष्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज फ्लेक्झिबिलिटी किंवा मोबिलिटी. सो खूप जण जिम मध्ये खूप व्यायाम करतात पण अजिबात स्ट्रेचिंग करत नाही. अजय he does this सो a दॅट lot of विल time. लाईक म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशीसाठी रिकव्हरच नाही होणार. सो इव्हेंच्युअली काय होईल, खूप जण खूप जिम मध्ये जातात, वर्षानुवर्ष जातात पण स्ट्रेचिंग नाही करत. सो इफ यू सी दॅर हॅमस्ट्रिंग, दॅर काफ मोबिलिटी इज व्हेरी पुअर. सो द वे यू स्क्वॉट और द वे यू वॉक विल ऑल्सो चेंज. सो म्हणजे खूप जणांना डिसअपॉइंटमेंट म्हणते, अरे मी एवढा व्यायाम करतो तरी पण मला असे इंजुरीज का होतात. सो इंजुरीज न होण्यासाठी, हेल्दी राहण्यासाठी मस्क्युलोस्केलेटली स्ट्रेचिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे असं आहे ना की थोडासा व्यायाम जो जिम मध्ये आपण करतो तो कमी करून हो, स्ट्रेचिंगला थोडासा Absolutely. जास्ती वेळ दिला मी पाहिजे. तर सांगायला ना, तुम्ही 1 तास आहे ना, तुमच्याकडे किती वेळ आहे तो डिवाइड करा. 40 मिनिटं व्यायाम करा आणि बाकीचे 20 मिनिटं स्ट्रेचिंगला ठेवा. सो प्रत्येक स्ट्रेच हा मिनिमम 1 मिनिट तरी होल्ड करायला पाहिजे. तसं आता काफ स्ट्रेच तुम्ही करता, चालून आलात, चालल्यानंतर लोक घरी येऊन डायरेक्टली चहा पितात, कोणीही स्ट्रेचिंग करायला जात नाही. सो आफ्टर एव्हरी फिजिकल ऍक्टिव्हिटी, इव्हन इफ यू सिटिंग इन ऑफिस फॉर टू लॉंग, फर्स्ट थिंग इज स्ट्रेच योर काफ, बिकॉज काफ आपण वापरलेत त्याला. सो जे वापरले त्याला स्ट्रेच करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. क्वाड्रिसेप्स, आपलं हॅमस्ट्रिंग, हे बेसिक स्ट्रेचेस तर प्रत्येकाने करायलाच पाहिजे. आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग इफ यू डोंट लाईक, ट्रीट इट ॲज मेडिसिन. आठवड्यात 2दा तरी मिनिमम आय वुड सजेस्ट टू फॉर युअर बोन केलंच हेल्थ. पाहिजे. ते केलंच पाहिजे. दीज आर नॉन निगोशिएबल थिंग्स की हे तुम्ही जोपर्यंत जितकं आपलं आहे लाईफ तिथपर्यंत करायला पाहिजे. जिथपर्यंत चालता येते तिथपर्यंत वेट ट्रेनिंग हे इम्पॉर्टंट आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे लोकांना वाटतं की जिम मध्ये जाऊन फक्त व्यायाम करणं, तर ह्याच्यावर काय तुमचं ओपिनियन आहे? सो स्ट्रेंथ ट्रेनिंग ऑलवेज, आता प्रत्येकाची रिस्ट्रिक्शन्स असतात, जिम मध्ये नाही जात आहेत का वॉट एव्हर युअर रिझन इज, हॅव सम वेट्स ॲट होम किंवा बेसिक घरातलं सामान वापरा आणि वेट ट्रेनिंग करा. पण रेजिस्टन्स बँड आर ओके, बट दे आर ॲट अ व्हेरी बेसिक लेवल. की सुरुवात तुम्हाला करायची तर स्टार्ट विथ रेजिस्टन्स बँड किंवा 1-2 किलोचं तर म्हणजे घरी सामान असतंच. सो यूज दॅट अँड यू कॅन डू बेसिक एक्सरसाइजेस, स्क्वॉट, लंजेस, काफ रेजेस, हे तुम्ही विदाउट इक्विपमेंट पण करू शकता. म्हणजे ओन बॉडी वेटनी पण हो, सुरुवात होऊ शकते ना? 100%. सो सुरुवात करताना ऑलवेज स्टार्ट विथ बेसिक आणि एकदम जास्त न वाढवता बी कन्सिस्टंट, बी स्लो. सो हळूहळू सुरुवात करा, एकदम सडनली वेट वाढू नये कधी. सो हळूहळू सुरुवात करून बी व्हेरी कन्सिस्टंट विथ वॉट एव्हर यू डू. तर बॉडी लाईक्स कन्सिस्टन्सी. तुम्ही जितकं कन्सिस्टंटली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम करणार तितकं यू विल सी चेंजेस इन युअर पॉस्चर अँड युअर स्ट्रेंथ ऑल्सो. बरोबर. पण दुसरी कॅटेगरी ऑफ पीपल असतात जे त्यांना असं वाटतं की आता मी इतकं केजी उचललंय, आता मी नेक्स्ट सेशनला इतकं केजी. सो दे हॅव दिस कॉम्पिटिशन की आता मी 70 केजीनी डेडलिफ्ट केलं, आता मला 100 करायचं आहे. सो ती कॉम्पिटिशन आय थिंक यू शुड नॉट हॅव. जस्ट कम्पेअर युअर सेल्फ विथ लास्ट इयर. गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी एम आय बेटर, एम आय लिफ्टिंग कन्सिस्टंटली द सेम और मे बी लिटल बिट मोर. खूप जास्त त्याच्यात कॉम्पिटिशन ठेवू नये की मला आता किंवा हा एवढा उचलतो आता आय वॉन्ट टू लिफ्ट खूप मोर. कम्पॅरिझन होतं जिम गोअर्स मध्ये, मी हो. बघितलेलं आहे. आणि असं होतं ना की वीक ऑन वीक वाढवायचं असतं. हा, that's पटापट. म्हणजे त्यांनीच इंजुरीज होतात. म्हणजे यू कांट, आणि नो स्ट्रेचिंग त्याच्यानंतर म्हणजे थोडंफार. आणि काय काय ना असं वाटतं आपण बायसेप्स आता मारलेत, आता ते स्ट्रेच केलं तर ते जातील असं काहीतरी. म्हणजे दिस इज ऑल व्हॉट पेशंट्स हॅव टोल्ड मी की नाही मला असं वाटतं की तो माझा टोन वगैरे कमी आहे. हे मिथ आहे. ऍब्सोल्युटली असं काही होत नाही. स्ट्रेचिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रिस्टोर द मसल. म्हणजे मसलची जी लेंथ असते ती मेंटेन करण्यासाठी स्ट्रेचिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. प्रत्येक बॉडी पार्ट. असं नाही की मी फक्त आज लेग्स केलं तर मी लेग्सच करणार, मी हात नाही. हात पण वापरतोच, Correct. फुल बॉडी असतं ते, असं एक बाजूला काढून नाही ठेवतायत. सो बरोबर. फुल बॉडी स्ट्रेचिंग म्हणजे ऍब्सोल्युटली विदाउट थिंकिंग हे करायलाच पाहिजे सगळ्यांनी. आय थिंक आपण एक थोडासा व्हिडिओ डॉक्टरांकडनं घेऊया Yeah, exactly. की रेग्युलर जिम केल्यावरती हम्म. एक नॉर्मल स्ट्रेचिंग हो. काय असलं पाहिजे ते तुम्ही शेअर Absolutely. केलं. इनफॅक्ट Head एक to additional toe. point असा होता की जसं आपण म्हणतो की स्ट्रेचिंग महत्वाचं आहे, हम्म. तसं व्यायाम सुरू करायच्या आधी वॉर्म वॉर्म अप. हो इज हो, ऑल्सो आय थिंक इक्वली इम्पॉर्टंट. अगदीच हो, अगदीच. हो. सो प्रॉब्ली तसंच कंबाईंड एखादं काही या असेल या तर सो ते म्हणजे just- प्रत्येक इन शॉर्ट कोणाला जस्ट टू गिव्ह यू अ जिस्ट,
प्रत्येक जॉईंट जितके आहेत स्टार्टिंग फ्रॉम बोट, रिस्ट टू टो सगळं मूव्ह करायचं. दॅट इज वॉर्मअप. सो मुवमेंट ही आपल्याला रेडी करते आणि थोडाफार वॉक किंवा कार्डिओ, हार्ट रेट थोडा वर गेला की चांगला वॉर्मअप होतो. एक 10 ते 15 मिनिटं वॉर्मअप, मध्ये मग व्यायाम आणि स्ट्रेचिंग हल्ली थोडं जास्त करायला पाहिजे. लॉट ऑफ पीपल यूज देअर फोन्स अ लॉट आणि त्यांचं जे स्टॅटिक पॉस्चर आहे दिवसभरात न कळत खूप वेळ बसलं जातं. सो दॅट इज डेफिनेटली हार्मफुल बरोबर. आणि त्याचे जे इफेक्ट्स आहेत ते रिझॉल्व्ह करायला इट टेक्स अ व्हेरी लॉंग टाइम. बरोबर. तर आता सपोज कोणी रेग्युलरली 30 मिनिटं व्यायाम केला रोज, तर त्यांच्यामध्ये काय फरक जाणवेल त्यांना? म्हणजे एकतर हार्मोन्सच्या हिशोबाने सुद्धा किंवा फिजिक्सच्या किंवा बाकीचे काय पॉझिटिव्ह चेंजेस त्यांना दिसायला लागतील? एक तर हाय एनर्जी लेवल. सो वेन एव्हर यू एक्सरसाइज यू विल फील अ लॉट मोर एनर्जेटिक. लोकांना वाटतं की मी हे घरातलं काम करते किंवा एनी वर्क दॅट दे डू दॅट इज एक्झर्टिंग देम. सो देर इज अ डिफरन्स बिटवीन एक्सरसाइजिंग अँड एक्झर्शन. म्हणजे यू कांट कंबाईन बोथ की मी घरातलं सगळं काम करते किंवा वॉट एव्हर वर्क दे डू दॅट डझंट those मीन यू आर माझे एक्सरसाइजिंग. ऍब्सोल्युटली नॉट. सो वेन यू एक्सरसाइज डिफरंट हॉर्मोन्स रिलीज होतात ॲज अपोज टू वेन यू आर एक्झर्टिंग युअर सेल्फ वेगळे हॉर्मोन्स होतात. सो हॉर्मोन्स हॅव एन इम्पॅक्ट ऑन युअर बॉडी. सो यू कांट डिनाय दॅट. सो त्यामुळे व्यायाम हा माइंडफुलीच करायला पाहिजे आणि जितका किती वेळ म्हणजे तुमच्याकडे 10 मिनिटं आहेत 15 मिनिटं आहेत दॅट शुड बी अ नॉन निगोशिएबल पार्ट ऑफ युअर डे. जसं आपण खातो 2 वेळ तसं रोज काही ना काहीतरी व्यायाम व्हायलाच पाहिजे. इट हॅज अ स्ट्रक्चर इट विल हेल्प यू. पण स्ट्रक्चर नसेल तर आपण आपलं जे आज करता येईल एवढ्या वेळात तितकं करायलाच पाहिजे. पण आणि काय काय पॉझिटिव्ह चेंजेस दिसतील बॉडीमध्ये? सो चेंजेस मध्ये म्हणजे तुम्हाला गुड पॉस्चर दिसेल, तुम्हाला भूक व्यवस्थित लागेल, झोप व्यवस्थित लागेल. सो झोप 7 ते 8 तास ही आपली व्हायलाच पाहिजे आणि तुम्हाला ओव्हरऑल जे वेलबिंग म्हणजे असं फ्रेश वाटतं किंवा छान वाटतं. इव्हन आपला स्ट्रेस हँडल करण्याची जी आपली कपॅसिटी आहे दॅट इम्प्रूव्ह आणि तुमचं कामातलं इफेक्टिव्हनेस ही इम्प्रूव्ह होतं. म्हणजे तुम्हाला दमल्यासारखं वाटणारच नाही. तुमची दिवसभराची वर्किंग कपॅसिटी ऑल्सो इन्क्रीजेस. ओके. आणि जनरली हार्मोन रेग्युलरिटी पण पिरियड्स मध्ये यायला लागते ना हो महिलांमध्ये? हो. म्हणजे इन कॉम्बिनेशन विथ डाएट ऑफकोर्स अँड एक्सरसाइज. पिरियड्स रेग्युलर येणं फॉर अ फिमेल इट्स अ साईन ऑफ गुड हेल्थ की आपले व्यवस्थित वेळेत येत आहेत म्हणजे बरोबर. आणि न दुखता. दॅट इज हो. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. हो. कारण पीपल कन्सिडर पेन नॉर्मल आहे पिरियड्स हो ना. मध्ये विच आय डोंट अग्री विथ ॲट ऑल. बरोबर. की इट्स अ एक्सरसाइज रेग्युलर झाला तर पेन पण खूप लोकांचं हो. कमी होतं. ऍब्सोल्युटली पेन बरोबर. कमी होतं आणि तुम्हाला ओव्हरऑल जे हॉर्मोनल इश्यूज येतात म्हणजे पीसीओडी पीसीओएस हे सगळं डील करण्यासाठी इट हेल्प्स यू अ लॉट इव्हन इन मेनोपॉझल वुमेन. ओके ओके. पण आता मग आपण तुम्ही आता मेन्शन केलं की गुड पॉस्चर. सो गुड पॉस्चर म्हणजे एक्झॅक्टली काय आणि म्हणजे वाय इट इज इम्पॉर्टंट? येस. सो गुड पॉस्चर बेसिकली आपला जसा तुम्हाला स्केलेटन आपलं कसं दिसतं हे डोळ्यासमोर आणा आणि प्रत्येक जॉईंट हा एकमेकांवरती डिपेंड असतो. आता पत्त्यांचा बंगला असतो ना तो एक काढला की पडू शकतं. सो तसंच एव्हरीथिंग इज डिपेंडेंट ऑन इच अदर. सो स्टार्टिंग राईट फ्रॉम द काफ. सो फूट आपला पॉस्चर बिकॉज दॅट इज इन कॉन्टॅक्ट विथ द ग्राउंड. सो तिथनं वरपर्यंत हाऊ यू प्रोग्रेस इज व्हॉट युअर पॉस्चर इज. म्हणजे तुम्ही आधी सुरुवात आम्ही चेक करताना टाचेपासून करतो. मग तुमचे नीज त्या हिशोबाने बरोबर आहेत का. मग स्पाइन. सो स्पाइन इज समथिंग दॅट मोस्ट ऑफ अस सी की स्पाइन सरळ आहे म्हणजे याचं पॉस्चर बरोबर आहे. तर असं नाहीये. प्रत्येक जॉईंटचं पॉस्चर व्यवस्थित आहे की नाही. काही जणांचे नीज आतमध्ये असतात असे नॉक नीज म्हणतात त्याला. काही जणांचे बो लेग्स असतात किंवा काही जणांचे हायपर एक्सटेंड. सो हा सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्या पॉस्चरवरती होत असतो ऑर द वे वी मूव्ह. सो मुवमेंट विदाउट पेन डिफाईन्स गुड पॉस्चर अँड दॅट कॅन बी व्हेरिएबल. सो प्रत्येकाचं नॉर्मल पॉस्चर कॅनॉट बी कॅटेगराइज हे असं. पण देर आर सर्टन पॉइंटर्स दॅट वी कॅन टेल यू की साधारण कसं ओळखायचं आपलं पॉस्चर व्यवस्थित आहे की नाही. तर त्याच्यासाठी आय शो यू व्हिडिओ की कसं आपण करायचं त्याप्रमाणे आपण आपलं चेक करू शकतो का आपलं बरोबर आहे की नाही. म्हणजे माझा in short, yes. प्रोफेशनली तुमच्याकडे येऊन तुम्ही तर डिफाईन करू हो शकता. ऑफकोर्स. पण समजा कुणी साधा जनरल एक माणूस आहे ज्याला घरी बसल्या बसल्या चेक करायचं तर काय ऍब्सोल्युटली. पॉइंटर्स आहेत की ही शुड नो की बाबा त्याचं पोस्चर जनरली आहे की नाही. तसंच टाचेपासून आपण भिंतीशी उभं राहायचं. टाच पाठीमागे टेकली पाहिजे. बॅक ऑफ द नी शूड टच द बॉल. त्यानंतर आपलं बट एरिया शूड टच आणि कमरेच्या पाठीमागे 4 ते 5 बोटांचं अंतर पाहिजे. मग मिडबॅक शूड टच. खूप जणांची मिडबॅक नाही टच होत. मग शोल्डर्स बॅक ऑफ द शोल्डर्स शूड टच आणि पाठीमागचं डोकं. मानेच्या मागे पण अबाउट 2 फिंगर्स गॅप अंदाजे पाहिजे. सो हे सगळे असे साईडनी बघायचं. हे पॉस्चरल आपले सगळे अलाइनमेंट व्यवस्थित आहे की नाही. ह्याच्यात कुठेही डिस्क्रिपन्सी दिसली तर यू शुड सीक हेल्प.
की मग यू नीड पॉश्चरल करेक्शन एक्सरसाइजेस. आणि पण होतं का करेक्ट? हो, कुठलाही म्हणजे असं होतं की जर का 30-40 वर्ष तुम्ही अगदी चुकीच्या posture मध्ये आहात, देन इट्स लिटल डिफिकल्ट. बट ॲटलीस्ट ॲट दॅट स्टेज तुम्हाला व्यायाम करून विदाउट पेन यू कॅन करेक्ट युअर सेल्फ इन सच अ वे की आपल्याला व्यायाम करून तो पेन घालवता येतो, बरोबर. जो एंड स्टेजमध्ये येणार आहे. बट अर्ली स्टेजमध्ये असेल की थोडासाच पॉश्चरल डेफिशियन्सी किंवा तुम्हाला दुखत नाहीये कुठे, पण तुम्हाला दिसतंय की आपलं पॉश्चर व्यवस्थित नाही आहे, सो त्या ह्याच्यात आपल्याला करेक्ट करता येतं. लोक आणि तसंही आता आपण अशा करून बघून घेऊया ना selfie आज. काढतात. हो. So you आणि can आता posture आपण आता ते करायचं. posture आम्ही बंद करतो करायचं इनफॅक्ट आहे. बिफोर आफ्टर वी सी. आम्ही पाठीमागनं एक फोटो काढतो, साईडनी काढतो. पीपल हू अच्छा. जस्ट स्पेसिफिकली कम फॉर पॉश्चरल करेक्शन हम्म. वी डू दॅट. आणि अच्छा, 6 वीक्स अशासाठी पण नंतर लोकं येतात हो, म्हणजे. मग 6 आठवड्यानंतर परत आम्ही वी गिव्ह एक्सरसाइजेस टू करेक्ट पॉश्चर. सो ते केल्यानंतर मग परत चेक करतो अच्छा. वर खाली किती चेंजेस आहेत. सो यू कॅन ऍक्च्युली ऑब्जेक्टिव्ह मेजरमेंट असतं त्याला. बिफोर आफ्टर केल्याशिवाय आपल्यालाही कळत नाही आपण जे करतो, कारण खूप मायनर चेंजेस होत असतात. हम्म. इट्स डिफिकल्ट टू समटाइम्स व्हिज्युअली सी. पण फोटोमध्ये खूप आधीचा आणि आत्ताचा केला तर खूप फरक फरक दिसतो. दिसतो. ओके. आता ना मला लहान मुलांच्यासाठी विचारायचं आहे. तर आपण बघतो ना लहान मुलांच्या पाठीवरती छोट्या छोट्या हा. वयापासून खूप मोठ्या बॅग्स Bags. असतात. तर अशा वेळेला पालकांसाठी तुम्ही काय सांगाल की त्यांनी कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे? अनेक वेळेला ना मुलं नकोय ते पुस्तकं पण शाळेला घेऊन जातात. हो. आमच्या मुलीची आमचंच बघतो. हो, yeah. शेवटी मग आजीने तिला दम भरला की तू पहिल्यांदा टाइम टेबल प्रमाणे सगळं घेऊन जा. एवढी ती हेवी बॅग घेऊन जायची. या, या. हे असं तिच्या बाबतीतच नाहीये. स्कूलमध्ये सगळ्यांच्याच जायचं. ह्याच्यात आहे. तर हे कसं हेल्थ हम्म. ह्यानी कशी अफेक्ट होऊ शकते आणि हम्म. पालकांनी काय काळजी घेत, म्हणजे हा मे बी प्रॉब्लेम एक्झिस्ट राहणारच आहे. सगळ्यांसाठीच आहे. हो. तर ह्याच्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात आणि ते अवॉइड करण्यासाठी पालकांनी काय काय करावं हे फक्त सांगाल तर का? त्या एज मध्ये ना बोन्स फार नाजूक असतात. हम्म. खूप पटकन पॉश्चर बदलतं, पण तितकंच पटकन रिव्हर्स पण होतं. अच्छा. सो आउटडोर प्ले ॲटलीस्ट 1.5 to 2 hours इज इम्पॉर्टंट. हम्म. एनी फॉर्म ऑफ आउटडोर प्ले. तर त्यांच्यासाठी आपण असं पॉश्चरल एक्सरसाइजेस वगैरे नाही देत, पण जनरल त्यांच्या ग्रोथसाठी जे रिक्वायर्ड आहे, तर आहार नीट आणि आउटडोर प्ले इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्क्रीन्स इज समथिंग दॅट तो वेगळा टॉपिक आहे, पण ते जितकं अवॉइड करणं, कारण स्क्रीन कसं बघतं हे थोडेसे यू शुड सेट सम रूल्स, की बघायचंच असेल तर हे असं बसून बघायला पाहिजे. कारण आतापासून ती त्यांना सवय लागली तर पुढे जाऊन त्यांना जो पॉश्चरल इश्यू होणार असेल तो होणार नाही. बरोबर. दुसरी गोष्ट अबाउट द बॅग्स, ऑफकोर्स जितकं कमी नेता येईल तितकं म्हणजे बेटर आहे. यू हॅव टू ऍड्रेस दिस टू द स्कूल की इतकं नाही नेऊ शकत, की सम बुक्स स्कूलमध्येच ठेवायचे किंवा जे आणता येतील जितकं होईल तिकडे यू डोंट गिव्ह इट टू देम. पण ते अगर असं असेल की जर का नॉन निगोशिएबल असेल की नाही एवढं न्यायलाच लागतं आणि ते हेवी आहे तुमच्या मुलासाठी, सो मग ऍज पेरेंट्स यू शुड टेक केअर की आपण ते त्यांच्यासाठी कॅरी करायचं. असं नाही की ते जड त्यांना सवय लागेल आणि त्यांची हो. बॅक स्ट्रॉंग होईल असं नाहीये. देर इज अ लिमिट, एज वाईज लिमिट असतं की किती उचलू शकतो आणि किती नाही. मग थोडेसे बॅक स्टँडिंग एक्सरसाइजेस सांगता का, की म्हणजे आता लहान घरी आली मुलं हा तर थोडं एक आया असे 1-2-4 एक्सरसाइजेस काय करून घेऊ शकतो? आय वुड सजेस्ट हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आय सीन लहान मुलांना आता मांडी घालता येत नाही, त्यांना मांडी घालून बसता येत नाही, त्यांना फुल स्क्वॉट बसता येत नाही खाली. सो स्पाइन ही खूप स्टिफ होत चालली आहे Okay. मुलांची. सो अटलीस्ट सूर्यनमस्कार ना हे करायचेच. तुमचा कुठलाही स्पोर्ट असू दे, सूर्यनमस्कार एक 12 ते 15 रोज मुलांनी करायलाच पाहिजे. मांडी घालून बसायलाच पाहिजे. जरी तुम्ही टेबलवर बसत असाल तरी जेवताना किंवा मे बी डिसाइड अ टाइम किंवा टीव्ही बघताना, विच एव्हर इज मोर इंटरेस्टिंग, की तो जो हिप रोटेशन यायला पाहिजे ना त्या एज मध्ये तो नाही झाला तर मग मोठे झाल्यानंतर पण त्यांना मांडी नाही घालता येत. सो मांडी घालणं आणि फुल स्क्वॉट मध्ये बसणं हे बरोबर. 3 थिंग्स दे हॅव टू मेक शुअर त्यांची मुलं लहानपणापासून आणि करतात. मग खांद्याचे वगैरे असे So, काय की मानेचे व्यायाम आहेत जे ते सो करू शकतात? धनुरासन एक वन ऑफ द योगा पोजेस आहेत. सो ते करू शकतात. आणि असं रेपिटेटिव्ह एक्सरसाइजेस नॉट ऑलवेज वर्क्स फॉर चिल्ड्रन. सो त्यामुळे पॉश्चरल होल्ड हे जास्त किंवा योगा मधले काही जे आसनं आहेत ना ते वर्क ब्युटिफुली फॉर चिल्ड्रन. बट असं कोणाला असेल स्पेसिफिक की खूपच शोल्डर्स पुढे, देन वी गिव्ह स्पेसिफिक पॉश्चरल एक्सरसाइजेस. बरोबर आहे. जसं पाठीचे शोल्डर ब्लेड्स आहेत ते डाऊन अँड बॅक, आणि त्याला स्ट्रेंथन करायला वेगळे एक्सरसाइजेस असतात. पण ज्यांना तो त्रास आहे की आपल्याला दिसतंय की याचं करेक्ट होतच नाही, फारच शोल्डर्स आत्ताच पुढे आले, त्या मुलांसाठी आम्ही देतो. बरोबर. पण बेसिक योगा पोजेस इफ दे डू एक्सटेन्शन्स केले की ते बऱ्यापैकी
चेंजेस म्हणजे दिसतात समेट आपल्याला. सूर्यनमस्कार केले पाहिजेत. येस, मग मांडी घालून बसायला पाहिजे आणि फुल स्क्वॉट पोझिशन मध्ये खाली बसायला आणि धनुरासन. हे Okay. 4 जरी केले तरी you'll feel. रोटेशननी पण हेल्प होईल. सो नेक मुवमेंट थोड्या थोड्या वेळाने करायला पाहिजे, स्पेशली शाळेमध्ये किंवा हा. काही बघत असतील त्यावेळेला. पण ते त्यांची जशी ग्रोथ होत जाईल तसं नेकवरचा ताण हा कमी होत जातो. बरोबर. सो आता जसं तुम्ही म्हणालात की फोन बघण्याच्या काही पद्धती असतात किंवा त्याच्यामुळे पोस्चर बिघडू शकतो. सो फोन किंवा लॅपटॉप जे आता इव्हन कॉर्पोरेटची लोक सुद्धा वापरतात, तर अशासाठी कुठली एक स्पेसिफिक पद्धत आहे किंवा ते बघताना किंवा ते त्याच्यावर ऑपरेट करताना पोस्चर कसं असलं पाहिजे? सो काही बघत असाल स्क्रीन तर आय लेवलला हवं ते. तुमचे जर का टेबल आणि चेअरवर बसणार असाल तर पावलं टेकलेली पाहिजेत, बॅक सरळ पाहिजे आणि मेनली अवेअरनेस आपला पाहिजे की शोल्डर ब्लेड्स हे डाऊन अँड बॅक, म्हणजे हे पाठीची जी हाड आहे ती पाठीमागे आणि खाली हे असे धरून तुमचं बसणं हे कॉन्स्टंटली हे डोक्यात ठेवायचं आणि ती सवय लागली की मग ते आपोआप तुमचं पॉस्चरच सुधारतं. सो दॅट्स अनदर थिंग. आणि फोन बघताना खूप जण आता फारच स्लाउच होतात किंवा काही जण मग झोपून बघतात, एका कुशीवर वळून झोपतात. सो म्हणजे त्यांना माहिती असतं की आपलं चुकतंय, पण ते तुम्हाला एफर्ट घेऊनच करेक्ट करायला लागणार. म्हणजे तुम्हाला जोपर्यंत दुखत नाही तोपर्यंत पीपल डोंट स्टॉप डुईंग इट. सो ती दुखायची स्टेज न येता आधीच इफ यू करेक्ट तुमचं पॉस्चरही नीट राहतं आणि दुखतही नाही. सो फोन बघत असाल तर आय लेवलला अगेन, म्हणजे इट इज प्रॉब्ली प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल, बट यू हॅव टू बाय अ स्टँड, कीप इट समवेअर. आणि असं बघा, म्हणजे रील्स बघताना लोक हे थंब इतका वापरतात. आय हॅव सो मेनी पेशंट ज्यांना थंब पेन होतं जस्ट बिकॉज ऑफ. हो, आणि मग ते ऍडमिट करतात, दिस इज सो एम्बॅरेसिंग, आता हे ह्याच्याने हे व्हायला लागलंय. बट ते एंडलेस स्क्रोलिंग होतं आणि ओव्हर यूज ऑफ फोन. आणि एकाला तरी असा खड्डा पडला, असा फोन पकडून त्या इथे असं इंडेंटेशन आलंय इकडे की ते फोनचा मार्ग, आणि त्यांनीच सांगितलंय मला हे फोन पकडून असं झालंय. सो हे इतपत म्हणजे पीपल आर अवेअर, असं नाही की ते अवेअर नाही आहेत, पण समहाऊ पीपल डोंट वॉन्ट टू टेक एफर्ट. हो, अडिक्शनच आहे ते. सो यू हॅव टू ब्रेक इट, डिसाइड करून. So, हात वर ऍब्सोल्युटली हात वर, आणि मग त्याने शोल्डर टेर्स होतात, शोल्डर पेन आय हॅव सीन, आणि एक्स्ट्रीम पॉस्चरल अलाइनमेंट चेंजेस येतात त्यांनी. शोल्डर फार पुढे आला ना की मानेवरती ताण येतो, मग मान दुखायला लागते. म्हणजे तुम्ही किती उशी घेऊन व्यवस्थित झोपला जरी असाल पण तुमचे शोल्डर्स खूप पुढे आहेत तर मानेवरती स्ट्रेन येतो. पण आपल्या नेक मधनं जे सगळ्या नर्व्स निघतात ना त्या टिप ऑफ द हँड पर्यंत जातात. सो कुठेही नेकच्या अलाइनमेंट मध्ये थोडा पण चेंज आला की यू स्टार्ट फिलिंग पेन समवेअर एल्स. सो पीपल कम विथ शोल्डर पेन बट ऍक्च्युअली इट इज रिलेटेड टू द नेक. सो वी ऑलवेज लुक ॲट द नेक फर्स्ट की नेक मधून येते का शोल्डरला लोकली काही आहे. सो ते पॉस्चर कसं आहे त्याच्यावर नाही आम्हाला अंदाज येतो की हे कशामुळे झालं असू शकेल. किती वेळ फोन हो हो, ते कळतंच. आणि स्ट्रेंथनिंग तुम्ही किती केलं आणि फोन चुकीचा वापरला तर ते होणारच आहे. सो असं मी म्हणणार नाही की तुम्ही नुसता व्यायाम करा आणि चुकीच्या पॉस्चर मध्ये बसा. एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. बरोबर आहे, ते आहेच आहे. आता ना थोडस मला स्टेजेस ऑफ लाईफ असं ह्या फ्रॉम फिमेल पॉइंट ऑफ व्ह्यू घ्यायचंय. म्हणजे महिलांचं ना वेगवेगळ्या स्टेजेस असतात. म्हणजे प्रेग्नन्सी एक स्टेज आली तर मला थोडं प्रेग्नन्सी पासून सुरू करायचं आणि ते मी अगदी फार मेनोपॉज पर्यंत घेणार आहे. सो प्रेग्नन्सी मध्ये ना बॅक पेन हा एक खूप कॉमन इश्यू आहे. तर त्याच्यासाठी थोडस सांगशील की काय महिलांनी केलं पाहिजे की जर बॅक पेन होत असेल तर, किंवा बॅक पेन प्रेग्नन्सी मध्ये होऊच नाही याच्यासाठी काय काळजी त्यांनी घेतली पाहिजे? इनफॅक्ट मी तेच सांगणार, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो आधीपासूनच फिमेल शुड बी अवेअर ऑर एनीबडी पॉस्चरसाठी तर, पण स्पेशली इफ यू आर प्लॅनिंग अ प्रेग्नन्सी अँड यू नो की आपला पॉस्चर नीट नाहीये तर ते आधी करेक्ट करणं सोपं असतं. पण ड्युरिंग प्रेग्नन्सी आम्हाला खूप लिमिटेशन्स असतात. वी कांट डू मच. एक तर पोटावर झोपायला अलाउड नसतं, कुशीवर वळून बेसिक एक्सरसाइजेस करावे लागतात अँड दॅट टू डिपेंड्स ऑन युअर हेल्थ. काही जणांना व्यायाम हा अलाउडच नसतो, काही जणांना असतो. सो वी हॅव, इट्स अ डिफरंट स्टोरी ऑल टुगेदर. वी हॅव टू अॅनलाइज अँड देन डिसाइड. पण ते आधीच प्रिव्हेंट जर काय केलं तर खूप कष्ट नंतरचे वाचतात. प्लस असं होईल की तुम्हाला अजिबात दुखणार नाही असेही पेशंट्स आहेत की ज्यांनी आधीच व्यायामाला, म्हणजे अगदी 1 year आधी किंवा 6 महिने आधी किंवा इफ यू नो यू वॉन्ट टू प्लॅन प्रेग्नन्सी त्यावेळेलाच व्यायाम, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि पॉस्चरल करेक्शन एक्सरसाइज हे दोन्हीचं कॉम्बिनेशन पेन होतच नाही. सो त्याच्यासाठी कोर स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे, बॅकची मोबिलिटी, आणि तिसरी गोष्ट म्हणजे ओव्हरऑल स्ट्रेंथ इन द बॅक मसल्स. सो कोर आणि बॅकचा इम्बॅलन्स होऊ नये. काही जण म्हणजे बॅक खूप जास्त
वापरली जाते. सो बॅक मसल्स खूप टाईट होतात आणि बरोबर कोर आहे. खूप वीक राहतं. सो हे दोन्हीचं बॅलन्स इज आणि जर इम्पॉर्टंट. अगदी दुखायलाच लागलं तर त्यांनी काय काळजी घ्यावी, म्हणजे So, काय करावं? दुखायलाच लागली तर त्याला अगदी पेल्विक टिल्स असे बेसिक एक्सरसाइजेस करता येतात. एक्सरसाइज पेक्षा त्याला सिम्पटमला कमी करणं इज व्हॉट वी फोकस ऑन ड्युरिंग प्रेग्नन्सी. कारण पेल्विक फ्लोअर, आपल्या पायाचे मसल्सची स्ट्रेंथनिंग, अगदी ज्या प्रेग्नन्सीची जी स्टेज असेल त्याप्रमाणे व्यायाम बदलतात. जसं फर्स्ट 3 मंथ्स फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये फार एक्सरसाइजेस अलाउड नसतात. सो सर्क्युलेशनचे व्यायाम हे, किंवा जर का त्या फिमेलला सवय असेल व्यायामाची, शी इज ऑलवेज बीन एक्सरसाइजिंग, देन देर आर मेनी एक्सरसाइजेस दॅट शी कॅन डू. पण व्यायाम केलेलाच नाहीये त्या लोकांना जनरली इव्हन गायनॅक्स डोंट अलाउ. बरोबर आहे. सो पण प्रेग्नन्सी रिटेन करणं हे खूप बरं. इम्पॉर्टंट मग जर असते. असे एक 3 व्यायाम जे सपोज स्पेशली ना सेकंड किंवा थर्ड ट्रायमेस्टर मध्येच ते पाठी दुखायला सुरू होतं, तर येस, असे साधे सोपे 3 एखादे व्यायाम सांगतेस का? ऍब्सोल्युटली. सो एकतर उभं राहून ह्या फिमेल्स मध्ये आपल्याला करता येतात. सो कोर हे जेंटली टाईट करून हात वर खाली, ओके. हा एक व्यायाम करू शकतो. किंवा सीटेड पोझिशन मध्ये थेराबँडनी रोईंग करू शकतो, किंवा माइल्ड ट्विस्टिंग एक्सरसाइजेस. ओके. तर त्यांनी टाइटनेस, थोडासा बॅकचा जो ताण आहे तो कमी होतो. बरोबर बरोबर. आणि तो हा आहे ना, आपलं हे चालतं का ग एक्सरसाइज, ते आपलं कॅट कॅमन चालतं का? नाही, जनरली अवॉइड नाही, वी अवॉइड. अगदी कोणाला म्हणजे वाटलं की ह्यांना करू शकतो तर फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये अगेन वी गिव्ह, सेकंड थर्ड मध्ये नाही. तरी इफ समवन इज व्हेरी फिट, म्हणजे यू सीन सम एथलीट्स डुईंग क्रॉसफिट और एथलीट्स ड्युरिंग प्रेग्नन्सी रनिंग. सो असं एव्हरी केस इज व्हेरी डिफरंट. इफ यू बीन फिट यू कॅन डू ऑलमोस्ट एव्हरीथिंग. बरोबर. So I'm just going to take the next question. Okay, just tell us. So आता हे झालं प्रेग्नन्सीचं. तर लॅक्टेशन मध्ये ब्रेस्ट फीडिंग हा व्हेरी इम्पॉर्टंट. आम्ही पण म्हणतो की एक 6 महिने तरी तुम्ही एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग केलं पाहिजे. आता 6 महिने 4 ते 5 वेळा दिवसातनं म्हणजे खूपच स्ट्रेच होत. आणि एनिवे ना ते प्रेग्नन्सीचं काय म्हणतात, खूप ट्रॉमा पण झालेला असतो, डिलिव्हरीचा ट्रॉमा झालेला असतो बॉडीवरती. तर त्याच्या अशा वेळेला ना मग महिलांना कंटाळतात, कारण ते पाठीत दुखायला लागतं, 5-6 वेळा फीडिंग करायला लागतं. आणि आमच्या न्यूट्रिशनच्या हिशोबाने डिमांड फीड असतं. जेव्हा म्हणजे जितकं लागेल तुम्ही तितकं देता तितकं ते ब्रेस्ट मिल्क जनरेट व्हायला लागतं. पण महिलांना कंटाळायला लागतो ह्याच कारणाने की पाठीत दुखायला लागतं, मांडी घालायची सवय नसते. तर मग अशा वेळेला काय सजेस्ट करा तुम्ही, काय असं साधं सोपं सांगू शकाल का? सो बसताना एकदा फीडिंग पोझिशन ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. झोपून फीड करायचं नाही. बसल्यावरती मांडी घालून बसा. हल्ली खूप चांगले पिलोज मिळतात, फर्म पिलोज, ज्याच्यावरती यू कॅन कीप द बेबी. एक उशी तुमच्या पाठीमागे आणि बॅक स्ट्रेट. सो खूप जण फोन बघत फीडिंग करत असतात, विच आय समहाउ डिसअग्री टू. कारण मान तुमची ऑलरेडी खूपच वीक असते त्यावेळेला, सगळेच पॉस्चरल मसल्स खूप वीक असतात. सो त्यामुळे त्याचं स्ट्रेंथनिंग होईपर्यंत तरी यू शुड ट्राय अँड कॉन्शियसली मेंटेन गुड पॉस्चर. सो असे म्हणजे ते तुम्हाला असं ठरवूनच करावं लागतं, ते नॅचरली त्या ह्याच्यात नाही होत. जितकं तुमच्यात तितकं अवेअरनेस, म्हणजे तितकं आतून मोटिवेशन आणून कीपिंग युअर बॅक स्ट्रेट इज व्हेरी इम्पॉर्टंट वाईल फीडिंग, अँड इट्स पॉसिबल. म्हणजे विदाउट स्ट्रेन हे करणं पॉसिबल आहे. आणि आफ्टर 6 वीक्स बेसिक व्यायाम म्हणजे पेल्विक फ्लोअर स्ट्रेंथनिंग, बॅक स्ट्रेंथनिंग हे करणं अलाउड असतं. सो फीड झाल्यानंतर मानेचे थोडेसे स्ट्रेचेस किंवा कमरेचे स्ट्रेचेस हे तुम्ही बेसिक जरी आफ्टर एव्हरी फीड केले तर तुम्हाला पुढच्या फीडला त्रास होत नाही. आणि त्याच वेळेला हायड्रेशन. सो हे 2 गोष्टी जर का, म्हणजे आधी पाणी प्यायचं आणि सिटिंग स्ट्रेट, या 2 गोष्टी जरी फॉलो केल्या तरी तुम्हाला बॅक पेन नाही होणार. मग असं खुर्चीत वगैरे बसून फीडिंग सुद्धा इज गुड इनफ? या खुर्चीतही ओके. म्हणजे काही जणांना स्ट्रेट बसून आवडत असेल, पण बॅक सरळ, पाठीमागे एक उशी ठेवून पाठ सरळ राहिली पाहिजे, किंवा मांडी घालून तुम्ही बेडवर जरी बसत असाल तर पाठीमागे एक उशी, लोअर बॅकच्या खाली एक उशी ठेवणं इम्पॉर्टंट आहे. तर आपण प्रेग्नन्सी स्टेज पाहिली, लॅक्टेशन पाहिलं. आता मोस्ट इम्पॉर्टंट स्टेज जे आहे ना ते आहे मेनोपॉज. तर अनेक वेळेला मेनोपॉज मध्ये ना म्हणजे हे मला पण अनुभवायचं, म्हणजे मी तर व्यायाम वगैरे रेग्युलरली करते, तरी सुद्धा ना व्यायामची जी रिकव्हरी माझी आधी व्हायची ना तितकी माझी आता होत नाही. म्हणजे रोज मी तितक्याच इंटेन्सिटीने वर्कआउट करू शकीन असं नाहीये मेनोपॉज या फेज मध्ये, पेरिमेनोपॉज मध्ये. तसं तुला पण असे काय काय कंप्लेंट्स महिलांचे येतात की मेनोपॉज रिलेटेड,
आणि त्याचं काय काय असे सोल्युशन सांगशील का सो मला? मेनोपॉज हा ना प्रत्येकाचा वेगळा एक्सपिरियन्स असतो. पीपल हु हॅव बीन फिट अँड पीपल हु नॉट बीन एक्सरसाइजिंग अँड जस्ट रिसेंटली स्टार्टेड एक्सरसाइजिंग, अशा सगळ्या टाईपचे लोक असतात. सो प्रत्येकाला अनुभव खूपच वेगळा येतो. सो यू कॉन्ट कॅटेगराईज की मेनोपॉज मध्ये असं होतं. सो खूप बायकांमध्ये चर्चा असते की नाही हे होतंच ते होतं. सो असं काही नाहीये. फिटनेस आपला रेग्युलर करत राहायचं, लिसन टू युअर बॉडी. सो प्रत्येकाला बॉडी सिग्नल देत असतं. सो सम पीपल फील की मला खूप झोप येते किंवा खूप टायर्ड वाटतं, रिकव्हरी अजिबात होत नाही. सो लिसन टू युअर बॉडी. ज्या दिवशी वाटेल की नाही आज नाही होते करायला, सो यू टेक अ ब्रेक. मे बी 3 times a week you can exercise, maybe do stretching, do something else that your body feels nice with. जसं वॉक केल्याने काही जणांना ते हॉर्मोनल जो इम्बॅलन्स आहे तो चांगला वाटतो. सो काही जणांना सकाळी 1 तास वॉक आणि संध्याकाळी जिम केल्यावर चांगला वाटतं. सो व्हॉट एव्हर युअर बॉडी फील्स नाही. सो तुम्हाला थोडं ट्रायल अँड एरर करावं लागतं. एकतर ओव्हरऑल मूड स्विंग्स खूप होत असतात, त्यामुळे तुम्हाला ते त्याचा विचार करून ते मॅनेज करून व्यायाम करणं ऑल्सो इज अ चॅलेंज. किंवा इव्हन काही जणांना इतकं मोटिवेशन कमी वाटतं की व्यायामच करावं असं वाटत नाही. बरोबर आहे. मग त्या लोकांनी म्हणजे दे हॅव डन स्ट्रेंथ ट्रेनिंग ऑल देअर लाईफ, पण ह्या स्टेजमध्ये नको वाटतं. सो त्यावेळेला इफ यू वॉन्ट टू स्विच टू योगा फॉर अ वाईल, it is okay, but getting back to strength training is very important. Correct. That is something again it's non negotiable, कारण आपले बोन्स हे ना वीक होत जातात. Correct. ऑस्टिओपोरोसिस होऊ नये म्हणून स्ट्रेंथ ट्रेनिंग इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इन मेनोपॉझल वुमन. बरोबर सो आहे. जितकं तुम्ही रेजिस्टन्स ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग कराल तितकं तुम्हाला पुढे जाऊन त्रास होणार नाही आफ्टर मेनोपॉज, बरोबर आहे. अँड इट विल बी स्मूदर. सो आपल्याला आपले सिम्पटम्स रेकॉग्नाइज करायचे आणि त्याप्रमाणे व्हॉट एव्हर वर्क्स फॉर युअर बॉडी यू कॅन टेक समन्स हेल्प, किंवा स्वतःहूनच इनफॅक्ट आपल्याला कळत असतं की तो एव्हरी डे वेगळा असतो. की एव्हरी डे जे फील होतं, कधीतरी फारच हॉट फ्लॅशेस येतात, मग ते बॅलन्स करण्यासाठी वॉकिंग अँड हायड्रेशन हेल्प्स, योगा ऑल्सो हेल्प्स, ऑर एनी इव्हन डान्स ऍक्टिव्हिटीज काही काही आवडतात. सो डान्स थेरपी म्हणून पण एक म्हणजे देर इज अ सेक्शन वेर यू नो पीपल आर ट्रीटेड जस्ट युझिंग डान्स थेरपी. सो व्हॉट एव्हर वर्क्स फॉर यू, बट सम फॉर्म ऑफ मुवमेंट. म्हणजे असं तुम्ही नाही म्हणू शकत की आता मी मेनोपॉझल फेज मध्ये व्यायामच करणार नाही. खरंच आहे ना, म्हणजे असं पण होतंय ना की एक फॉर ग्रांटेड घेतात की मी मेनोपॉझल मध्ये हा, तर आहे, मी काहीच करणार नाही. हा तर मला होतच नाही. पण आय थिंक सो, म्हणजे हे मी माझ्या बाबतीत पाहिलं, म्हणजे आणि माझ्या फ्रेंड्स पण ज्या ह्या एज मध्ये आहेत, ते थोडंसं ना त्याच्या पुढे जावं लागतं. टेक एफर्ट जरा, थोडासा तो एफर्ट एक्स्ट्रा घ्यायला लागतोय. पण एक्सप्लोर तो करून. घेतल्यानंतर ना मग इट इज ब्युटिफुल. Yeah. कारण की मग ना एक्स अँड पेन्स आपोआप कमी पण आपोआप व्हायला जातात. लागतात. ऍब्सोल्युटली. इव्हन हा. ऍक्वा थेरपी. सो पीपल हा. हू वॉक इन द वॉटर और म्हणजे देर आर Swimming आपण खूप छान एक्सरसाइज आहे हो ना. मेनोपॉझल वुमेन साठी तर इट वर्क्स वंडरफुल. सो हा. इफ यू कॅन स्विम और वॉक इन वॉटर और डू स्ट्रेचेस इन द वॉटर और पूल थेरपी असतं, ऍक्वा थेरपी, यू बरोबर. कॅन टेक दॅट. इट रिअली वर्क्स वेल. पण हेच आता प्रत्येकाला वी हॅव टू फाइंड आउट की आपल्याला काय सुटेबल आहे. Correct. काही जणांना रेग्युलर जिम पण जायला आवडतं. ओके, सो एनिथिंग दॅट इज सुटेबल, बट मेक शुअर यू मुव्हिंग. करेक्ट. इफ यू सिट इन वन प्लेस, इफ यू डोंट मूव्ह ॲट ऑल, तुमचे सिम्पटम्स 100% आर गोइंग आणि टू बी मग मोर डिफिकल्ट. वाढणारच ना. वाढणारच, म्हणजे देर इज हा. नो डाऊट अबाउट इट. हा. The rest never works. You have to बरोबर. find what movement is suitable for you and make sure you do that. म्हणजे एक्सरसाइजला काय ऑल्टरनेटिव्ह नाहीच आहे. नाही म्हणजे तुम्हाला any जे आवडतंय person. करायला ते तुम्ही केलं पाहिजे. Absolutely. हा, आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचं तर महत्व अजूनच आहे मेनोपॉज हो, किंवा हो. पेरीमेनोपॉज Absolutely. मध्ये. राईट. म्हणजे तुम्ही लाईफ मध्ये आधी केलं नसेल आणि मेनोपॉजच्या वेळेला तुम्हाला वाटतंय की नाही कोणीतरी सांगितले करायला, यू कॅन स्टार्ट ॲट दॅट टाइम बरोबर ऑल्सो. आहे. इट हॅज टू बी लो इंटेन्सिटी, बट एनी डे इफ यू फील नाही आता हे इन्फॉर्मेशन मिळाली आहे तर हे करायलाच पाहिजे. वेळ काढावाच लागणार. म्हणाला तसं स्टार्ट विथ मे बी बँड मे बी हो, बेसिक एक्सरसाइजेस. बॉडी वेट एक्सरसाइजेस, आणि मग त्याच्यानंतर जिम मध्ये ग्रॅज्युएशन केलं Yes. असं यू कॅन सो मी तरी इनफॅक्ट काय करणार सांग, तुम्हाला कळलं नाही काय करायचं जिम मध्ये, जस्ट सगळे मशीन्स तुम्ही जस्ट एक्सप्लोर करा अँड जस्ट स्टार्ट विथ दॅट. पण काही न करण्यापेक्षा जेवढं आपलं बाकीचं आहे, काही काही जण आता इंजुरीज होतात की हात दुखतो, इव्हन मेनोपॉझल वुमेन मध्ये शोल्डर्स खूप दुखतात किंवा सम देर विल बी सम एक्स इन पेन्स. सो बाकीचं जोपर्यंत चालू आहे ते वापरून करा. सो डोंट डू अपर बॉडी त्या वेळात 3-4 दिवस, डू अ लोअर बॉडी, बट डोंट गिव्ह एनी एक्सक्युजेस की हे दुखतंय म्हणून जायचं नाही. इनफॅक्ट दुखणं शुड बी अ साइन दॅट यू नीड टू मूव्ह मोर. बरोबर बरोबर. सो थँक्यू डॉक्टर Yes. ऋतुजा, यू हॅव गिव्हन अस गुड इन्फॉर्मेशन. आय थिंक आपण बरेचसे विषय कव्हर हो, केले. म्हणजे आय थिंक सगळ्यांचंच आपण कव्हर केलं. हो. यु नो मेन, विमेन, चिल्ड्रन, और इव्हन यु नो एल्डरलीज.
आणि आपण व्ह्युअर्सना सांगूयात काही असेल त्यांना काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच टाकतील. ऍब्सोल्युटली. आणि आपण एक्सरसाइजेस पण शेअर करूयात त्यांच्या बरोबर, सो त्यांना पण ते इझिली, स्पेशली पॉस्चर करेक्शन Posture काय ते आम्हाला आज नव्याने समजलं. सो डेफिनेटली थँक्यू सो मच. थँक्यू सो मच Thank you. फॉर इन्व्हायटिंग.